Okay, good afternoon friends. This is our electricity fifth lecture, which will cover heating effect of electricity and unit of electric power. Those who haven't seen my previous periods lectures on YouTube, you can go 1, 2, 3, 4. There are 4 parts. आपण अगोदर 4 पार्ट इलेक्ट्रिसिटीचे बेसिक पासून केलेले आहे आणि हा सेकंड लास्ट लेक्चर आहे. याच्यामध्ये आपण हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर ह्या दोन गोष्टी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट we will see. Okay, today let's see first heating effect of electricity. See friends, ह्याला आपण जूल्स लॉ पण म्हणतो है ना. ह्याला आपण जूल्स लॉ पण म्हणतो, जूल्स लॉ ऑफ इलेक्ट्रिक हीटिंग. मित्रांनो, तुम्ही काल बघितलं असेल मागच्या पिरियडमध्ये की जेव्हा पण आपण एखाद्या सर्किटमध्ये रजिस्टर लावतो, म्हणजे एखादी वायर किंवा रजिस्टर कुठलाही एक कंडक्टर लावतो, तेव्हा त्याच्यातनं आपण बघितलं होतं की ज्या टायमाला त्यातनं इलेक्ट्रिक चार्ज फ्लो होतो किंवा इलेक्ट्रॉन्स फ्लो जेव्हा त्यातनं फ्लो होतात त्या टायमाला त्याला अडथळा निर्माण होतो. अडथळा निर्माण कशामुळे होतो? किंवा त्या कंडक्टरमध्ये आतमध्ये ॲटम्स असतात आणि ॲटम्स आणि इलेक्ट्रॉन्स त्या वाहणाऱ्या इलेक्ट्रॉन्सवरती ते लोक अडथळा निर्माण करतात. दॅट मीन्स वी हॅव सीन दॅट रेजिस्टन्स इज एक्सपिरियन्स्ड बाय द इलेक्ट्रॉन्स वेन दे आर फ्लोईंग थ्रू द सर्किट. आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. फॉर एक्झाम्पल एक तुमच्याकडे कंडक्टर आहे आणि हा सर्किटला कुठं जोडलेला आहे, ठीक आहे. ज्या टायमाला ह्याच्यातनं इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात त्या टायमाला तुम्ही बघितलं असेल की ह्याच्यातले जे ॲटम्स आहेत ह्याला रेजिस्टन्स निर्माण करतात, ठीक आहे नाही. आता लक्षात घ्या, त्याच्यामुळे समजा ह्या इकडनं समजा 0.5 एम्पचा समजा करंट चालला असेल तर तुम्ही इकडे जर मोजाल तर तो 0.2 एम्पच येईल एका टायमाला. मग हा करंट जातो कुठे? जेवढा करंट ह्याच्यातनं पास होऊ शकतो तो पुढे येतो आणि जेवढा करंट पास होऊ शकत नाही तो ह्या ॲटम्सला गरम करतो. गरम होतो कारण की इलेक्ट्रॉन्स विल कोलाइड ऑन द ॲटम्स अँड द रजिस्टर विल गेट हिटेड. तुम्ही बघा, तुमच्या घरामध्ये जर तुम्ही चार्जिंगला लावला मोबाईलला किंवा खूप वेळ तुम्ही समजा टेप रेकॉर्ड वापरला किंवा खूप वेळ समजा तुम्ही कुठली इलेक्ट्रिक वस्तू वापरली तर ती गरम होते. तुम्ही बघितलं असेल, पंखा पण बघा, तुम्ही खूप वेळ सुरू ठेवला आणि तुम्ही जर त्याच्यामधल्या गट्टूला जर तुम्ही हात लावला तर तुम्हाला पंखा गरम लागतो. कारण काय आहे की जी इलेक्ट्रिक एनर्जी आहे ती एनर्जी त्या चार्जला त्यातनं सर्किटमधनं फ्लो करते आणि ते एनर्जी काय काम करते? पंख्याचे ब्लेड फिरवते किंवा तुमचं टोस्टर गरम करते किंवा तुमचं हीटर गरम करते. जी एनर्जी त्यातनं वाहून जाते पुढे ती पंख्याचा ब्लेड फिरवते आणि जी एनर्जी वाहून जाऊ शकत नाही, जी ह्याच्यामध्ये अडकते, ती तिथल्या रजिस्टरला गरम करते. इट विल इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ द रजिस्टर. तर हे आहे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. जेव्हा पण एका सर्किटमधनं जेव्हा पण एका रजिस्टरमधनं इलेक्ट्रिक करंट पास होतो तेव्हा त्याला अडथळा निर्माण केला जातो. तो अडथळा त्या ॲटम्समुळे असतो. त्याच्यामुळे जेवढं करंट पुढे जाईल ते तुमचं इलेक्ट्रिकचं काम करेल आणि जेवढा करंट अडथळा निर्माण होईल, जेवढा करंट आतमध्ये अडकून बसेल तो करंट त्या रजिस्टरला, त्या वायरला, त्या कंडक्टरला गरम करेल. तर ह्याचा वापर आपण इलेक्ट्रिक टोस्टर, इलेक्ट्रिक हीटर है ना, आयर्न, इस्त्री, आपण बऱ्याचशा गोष्टीमध्ये वापरतो. तर याचा आपल्याला कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे की आपण किती हीट जनरेट करतो. तर तोच आहे जूल्स लॉ ऑफ हीटिंग है ना. तर बघा, हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटीमध्ये आपल्याला आता किती हीट निर्माण करेल त्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला काढायचा आहे. ओके, आपण बघितलं होतं व्होल्टेज इज इक्वल टू वर्क डन अपॉन चार्ज. करेक्ट आहे, ठीक आहे ना. तो दॅट इज चार्ज इज व्हॉट? क्यू. आता हा चार्ज मी इथे घेतला तर आपल्याला मिळेल वर्क डन इज इक्वल टू व्ही इंटू क्यू. हे आपण कालच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं होतं. व्होल्टेज, दिस इज व्हॉट इज व्ही? व्ही इज द पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स इज वर्क डन अपॉन चार्ज. 1 volt of potential difference is said to be when 1 joule of work is done. 1 joule of work is done to carry 1 coulomb of charge from one point to another. Okay,
तर आपल्याला जर ह्याचं वर्क डन काढायचं असेल तर वर्क डन इज इक्वल टू व्होल्टेज इंटू चार्ज. क्यू इज चार्ज. व्हॉट इज दिस? चार्ज. नाव बघा आपल्याला आता पॉवर काढायची आहे. पॉवरचा अर्थ काय आहे ना? पॉवरचा अर्थ काय बघा. समजा मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. समजा माझ्याकडं ह्या ठिकाणी 3 50 kgच्या 3 बॅग्स आहेत. आय एम एक्सप्लेनिंग यू व्हॉट इज पॉवर. पॉवरचा मतलब काय? इन जनरल पॉवर म्हणजे काय? 50 kgच्या आपल्याकडं 3 बॅगा आहेत आणि ए आणि बी अशी 2 मुलं आहेत आणि ह्याला सांगितलं की ह्या बॅग्स ह्या पॉईंटवरनं टी पॉईंटवरनं ह्या पॉईंटवरनं ह्या पॉईंटवरती ठेवा. ह्या बॅग्स इथनं उचलून इथं ठेवा. ठीक आहे. कीप ऑल दिस 3 bags of 50 kg each here. So first A does it and then B does it. Okay. Then if someone asks you who has got more power, A got more power or B got more power. So how will you understand? You will understand the power by comparing with time. With time. समजा A नी ह्या 3 bags इथं 15 मिनिटांमध्ये ठेवल्या आणि B नी ह्या 3 bags या ठिकाणी अर्ध्या तासात ठेवल्या. तर शक्तिशाली कोण आहे? पॉवर म्हणजे ताकद. ताकद कोणात जास्त आहे? ऑब्वियसली जेव्हा तुम्हाला टाईम माहिती पडला. जर तुम्ही बाहेर गेलात आणि तुम्ही येऊन बघितलं तर 3 बॅगा एनी पण ठेवल्या आहेत आणि 3 बॅगा बीनी पण ठेवल्या आहेत. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला पॉवर कळत नाही. तुम्हाला दोघांची पॉवर कधी कळेल? ज्या टायमाला तुम्ही त्याचा टाईम लावाल. समजा एनी समजा 15 मिनिट्समध्ये ठेवलं आणि बीनी समजा 30 मिनिट्समध्ये ठेवलं तर ऑब्वियसली कुणीही सांगू शकेल की एला कमी वेळ लागला आहे आणि एमध्ये जास्त पॉवर आहे. तो वेन यू कम्पेअर द वर्क विथ टाईम यू अंडरस्टूड व्हॉट इज पॉवर. सो व्हॉट इज पॉवर? Power is rate of doing work. Now rate of म्हणजे divided by time. So I hope you understood what is power. We are clearing all the concepts very nicely and I don't want you to by heart anything. Understand things. Okay. So power is rate of doing work whenever you compare with time. So let us apply this rule here. So work done is what? Here work done is W. Okay. W upon that is equal to V QT upon T. Correct? By T. I hope what we are doing, we are finding the power. Now W upon T is power is equal to V into Q upon T. But we know that current is charge per time. What is current? Current 1 ampere is 1 coulomb divided by 1 second. So this in place of Q upon T I will write I. P is equal to VI. Friends, I got power. Power is equal to voltage into current. How I got this? I explained you just now. Now, this power, okay, now what is energy? What is energy? What is energy? Power and energy are 2 terms. But most of the people, they misunderstood energy and power differently. Power means rate of doing work. And what is energy? Energy is power for a given interval of time. So power into time will give you energy. Remember, power into time will give you energy. Now, I just now explained you that this energy, whenever from a resistor, current is flowing, what happens? This becomes hot. Some amount of the electric energy flows through the circuit and some amount heats this resistor. So this energy is actually getting converted into heat. If you apply a power for a particular time, it will create some heat and that heat is actually getting converted into energy is getting converted into heat. So friends, in place of energy I will write now heat because here see तुमचं toaster, तुमचं geyser है ना, तुमचं इस्त्री, iron, these all are getting hot. Whenever you give power.
नाउ व्हेन यू गिव पॉवर फॉर सम टाइम इट विल बिकम हिट. असं तुम्ही बटन दाबले दाबले लगेच तुमचं गरम होत नाही पाणी, तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागतो. म्हणजे पॉवर इंटू टाइम विल गिव यू एनर्जी एंड दिस एनर्जी विल बी गेट कन्वर्टेड इनटू हीट. सो अल्टीमेटली हीट का फॉर्मूला क्या हो जाएगा, पावर. व्हाट इज पावर, यहाँ पे पावर इज वी आई. सो विल राइट पी इंटू टी. व्हाट इज पावर, पावर इज वी इंटू आई. पावर इज वी इंटू आई इंटू टी. So this is Joule's law of heating, which this is because P is equal to VI. Now what is VI into T? Okay, this can be formulated. What is V? V is equal to IR. We know that one formula, V is equal to IR. This is Ohm's law, V is equal to IR. So applying Ohm's law, in place of V I will write IR. So I will get IR, है ना, IR into this I into T. So ultimately I will get H is equal to I into I square R into T. This formula will give you the calculation of heat. Obviously it will be in joules. Energy का unit क्या है, joule. Work का unit क्या है, joule. So I explained you what is heating effect of electricity. Friends, see, don't get confused. First, let us see what is voltage. Voltage is work done by charge. Okay. Now, what is work done? If you take charge on this side, work done will be voltage into charge. Now, we know that for a given interval of time, rate of doing work is power. So, we divided this work by time and both the sides. So, we get power. So, power is what? Power is equal to V into Q upon T. But what is this Q? Q is what is charge. What is Q? Q is charge. So charge upon T is I. So ultimately for Q upon T I wrote I. So power is equal to voltage into current. Now if you apply this power for a given interval of time, it will create heat. So that heat is actually power into time. So in place of P I wrote VI, and we know that V is equal to IR. This is Ohm's law. है ना, Ohm's law. So what is Ohm's law? है ना, voltage is, potential difference is directly proportional, yes, to the current applied. So here when I put in place of VIR, I got formula H is equal to I square RT. So यहाँ पे एक formula बन जाता है I square RT. This is Joule's law of heating or heating effect of electricity. I hope you understood. Pause my video, make notes and understand yourself. Let's proceed to unit of electric power. Friends, Bapu Academy is not wasting time in giving you pravachans. We are directly teaching you concepts in Marathi, Hindi and English. Please like my channel, subscribe and share with your friends. All should get benefit, and please subscribe so that I will get more confidence and I will bring more concepts, harder, difficult concepts in easy languages. Okay. Now let's proceed to unit of electric power. Okay. This is done. Second is, what is unit of electric power? See friends, just now we have seen that power is equal to V into I. Just now we have seen that power is equal to V into I. So what is this? This is electric power. There is a difference between electric power and electric energy. Electric power is VI and energy is power multiplied by time. So this is electric power is equal to voltage. What is voltage? Potential difference into current. ठीक है, इसका यूनिट क्या है? इसका यूनिट है वैट. 1 वैट मतलब क्या? 1 वैट इज इक्वल टू 1 वोल्ट इंटू 1 एम्पियर. I hope you understood this. Very easy. Power, electric power is voltage into current. Just now we have seen here, we have seen here W upon T, is equal to VQ upon T. This Q upon T is I, and W upon T is what? Power. So we got power is equal to VI. Rate of doing work is power. Now, say this watt actually is a very small unit, है ना? So in generally 1 kilowatt
1 kilowatt is used as commercial one kilowatt is used in commercial appliances. 1 kilowatt is used in commercial applications. Now what is electric energy then, है ना? ये हो गया आपका इलेक्ट्रिक पावर. Okay, I told you what is electric energy. Electric energy is electric power into time. Electric power into time. So what is electric power? What is electric power? Is watt. So 1 electric energy is equal to 1 watt, है ना, into time. But remember one thing, for commercial use we have 1 kilowatt into 1 hour. This is 1 electric energy. Excuse me. 1 kilowatt hour is 1 unit, because 1 watt is very small, so we multiply it by T. So here what we'll add, 1 unit of electric energy is actually 1 kilowatt into 1 hour. So 1 kilowatt per hour, 1 hour मतलब क्या है, 1 घंटे में अगर 1 किलोवाट हम यूज करेंगे तो हम यहाँ पे बोलेंगे 1 यूनिट यूज हुआ. Sorry, 1 unit is equal to 1 kilowatt into 1 hour. What is 1 unit? 1 unit is, if you use 1 kilowatt of electric energy for 1 hour, we have use 1 unit. This is your, आपके घर पे जो लाइट का बिल आता है, this is आपको बोलता है 1 unit, you have consumed 100 unit, 15 unit, so that is actually 1 kilowatt hour. अगर आपको बोलता है 15 यूनिट यूज किया है आपने, तो आपने 15 किलोवाट पर आवर यूज किया हुआ है. ओके, या फिर पूरे महीने में यूज किया हुआ है. आई रिपीट वन मोर टाइम. व्हाट इज पावर? पावर इज वोल्टेज इनटू करंट. इसका यूनिट क्या है? वैट. व्हाट इज द यूनिट? वैट. 1 वैट क्या होता है? 1 वैट इज 1 वोल्ट इंटू आई क्या होता है? एम्पियर. सो 1 वैट करंट कब बोलेंगे आप? पावर कब बोलेंगे? अगर कोई सर्किट में से 1 वोल्टेज का पोटेंशियल डिफरेंस है और 1 एम्पियर का उसमें करंट है. आई रिपीट, 1 वोल्टेज का 1 वोल्ट का पोटेंशियल डिफरेंस और 1 एम्पियर का करंट होगा तो हम बोलेंगे वो 1 पावर वैट यूज कर रहा है. लेकिन मैंने आपको बताया दिस वैट इज वेरी स्मॉल यूनिट विच कैन नॉट बी यूज फॉर कमर्शियल वैल्यूज. सो वी हैव अनदर यूनिट दैट इज कॉल्ड एज किलोवाट आवर. वाई किलोवाट आवर? सो बिकॉज दिस यूनिट इज वेरी स्मॉल. तो वैट को किलोवाट करेंगे तो हो जाएगा 1 किलोवाट, है ना. 1 किलोवाट. 1 किलोवाट विल बी 1000 वैट. ओके, ऐसे देखो ना, 1000 ग्राम इज इक्वल टू व्हाट? 1 किलोग्राम. 1 किलो मतलब 1000. अगर किलोग्राम है तो 1000 ग्राम, अगर वैट है तो 1000 वैट्स. ओके, सो इन दिस वे we have kilowatt का unit. So what is 1 unit? 1 unit is 1 kilowatt into 1 hour. इसको अगर जूल में कन्वर्ट करना है तो ये हो जाएगा 1000 watt into 3600 seconds. 1 hour is equal to 3600 seconds. So 1 unit will be, ये 3 0 और ये 2 0, तो 36 into 10⁵, ये क्या हो जाएगा? watt into second. और इसमें अगर डॉट डाल देंगे 3.6 कर देंगे तो यहाँ पे ये 6 हो जाएगा. 10⁶ वैट सेकेंड. वैट सेकेंड का मतलब क्या होता है? जूल एनर्जी. सो 1 यूनिट इज एक्चुअली 3.6 इंटू 3.6 इज इक्वल टू 3.6 इंटू 10⁶ जूल्स. दिस वे 1 यूनिट of electric energy, not electric power. Electric energy क्या है? जो एनर्जी आप घर में यूज करते हैं.
आपको बहुत से लोगों को लगता है कि हमारे घर में जो लाइट आती है तो इलेक्ट्रॉन्स हमारे घर में आते हैं, इलेक्ट्रॉन्स घूमते हैं। इलेक्ट्रॉन्स कुछ भी घूमते नहीं है, ये आपको गलत मतलब है। आपको एक्चुअली वो इलेक्ट्रिक एनर्जी भेजते हैं। इलेक्ट्रिक एनर्जी क्या करता है, आपके सर्किट में घुस के आपको चार्ज दे देता है। वो एनर्जी क्या है, एनर्जी मतलब एनर्जी विल गिव यू चार्ज। सो इट विल, दिस एनर्जी विल हेल्प द इलेक्ट्रॉन्स to carry the charge from one point to another. The charge flows, electrons are at their place. Only charge from one electron to another, to another, to another, and it will go on. So, electric energy is provided to you by the MACB board, not electrons, first of all. So, उसका जो बिल आता है आपको महीने में, वो आता है यूनिट के हिसाब से। एक यूनिट में कितना होता है, 1 किलोवाट आवर। इसका आप जूल्स में कन्वर्ट करेंगे तो 3.6 इंटू 10⁶ जूल्स हो जाता है। ओके, सो दिस इज यूनिट ऑफ इलेक्ट्रिक पावर। इलेक्ट्रिक पावर का यूनिट है वैट और इलेक्ट्रिक एनर्जी का यूनिट है किलोवाट आवर। सो आई होप इन टुडेज लेक्चर यू अंडरस्टूड व्हाट इज हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी एंड व्हाट इज यूनिट ऑफ इलेक्ट्रिक पावर। सो फ्रेंड्स, we have covered everything in electricity. Okay, a quick revision what we have learned. We have learned lot of things, starting from how the electric current is generated to electric energy. Now in the next lecture it will be a 1 hour period in which I will be covering all type of questions which are coming in the exams, different types of exams. So basic, how to find resistance and current, and then this questions on unit of electric energy and heating effect. So that we will see. So I hope you enjoyed my lectures and do like my channel. इलेक्ट्रिसिटी में हमने क्या क्या पढ़ा है ना, क्या पढ़ा है हमने, चार्ज पढ़ा है, इलेक्ट्रिक चार्ज क्या होता है ना। फिर हमने क्या देखा, इलेक्ट्रिक करंट कैसे बनता है ना। फिर हमने क्या देखा, इलेक्ट्रिक करंट का क्या है, एम्पियर, इसको क्या बोलते हैं, Q, इलेक्ट्रिक करंट इज I। फिर हमने देखा पोटेंशियल डिफरेंस कैसा है, मतलब क्या है, पोटेंशियल डिफरेंस का यूनिट है वोल्ट, हमने देखा है ना। उसके बाद में हमने क्या देखा, बोलो करेक्ट, इलेक्ट्रिक चार्ज, इलेक्ट्रिक करंट है ना। फिर हमने देखा रेजिस्टेंस, दैट इज ओम्स लॉ, आपने देखा होगा है ना। फिर हमने क्या देखा, पैरेलल एंड सीरीज कनेक्शन है ना। इसके बाद में हमने क्या देखा, रेजिस्टिविटी रो है ना, इज इक्वल टू RA/L। उसके बाद में हमने क्या देखा, आज हमने जो देखा, हीटिंग इफेक्ट और यूनिट ऑफ इलेक्ट्रिक पावर। सो आई स्टॉप माई लेक्चर हियर, सी यू नेक्स्ट. In the next period, let us learn what are the numericals and how to solve it. I will master you in all the numericals. Take care of yourself. Thank you very much.